Hello, welcome everyone to my educational channel. Today I am going to bring to you a video on the principles or the fundamentals of management. In this part we are going to study what is the meaning of management, the definition of management, the characteristics of management and the functions of management. The functions of management are mainly planning, organizing, leading and controlling. In the same way, we will also proceed to what is educational management and the need and the characteristics of educational management. So, listen to this video and study it well. The narration is done in Marathi also for your better understanding. व्यवस्थापनाचा अर्थ. व्यवस्थापनाचा व्युत्पत्तीशास्त्रानुसार मॅनेजमेंट हा इटालियन शब्द आहे. मॅनेजेरिया म्हणजे हाताळणे. मानस हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ हाताळणे असा होतो. व्यवस्थापन ही संकल्पना अतिशय प्राचीन आहे. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. यात नियोजन, संघटन, नियंत्रण, दिग्दर्शन यांचा समावेश होतो. व्यवस्थापन ही उद्योग आणि संघटनात असे कार्य करते की लोकांमध्ये योग्य समन्वयाने ठरविलेली उद्दिष्टे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या स्रोतांचा प्रभावीपणे वापर करून घेणे म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापनाचा अर्थ हा 3 शब्दांनुसार सांगण्यात आलेला आहे. पहिला आहे व्यवस्थापन एक नाम आहे, कारण व्यवस्थापनामध्ये विविध व्यक्तींचा समावेश हा होत असतो. त्याच्यानंतर व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. नंतर व्यवस्थापन एक शिस्त आहे. व्यवस्थापनाच्या व्याख्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे हेनरी फेयॉल. हेनरी फेयॉल यांच्या मते कार्याचे नियोजन व संघटन करणे, सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे आणि कार्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय. F.W. टायलर यांची व्यवस्थापन ही एक कला आहे, ज्यात काय केले पाहिजे आणि ते पाहता जे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने केले जाते. फर्मंड मलिक यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे संसाधनांचा योग्य वापर करणे होय. पीटर ड्रकर यांची व्यवस्थापन हे बहुउद्देशीय साधन असून त्या अन्वये एखादा व्यवसाय, कामगार आणि काम यांचे व्यवस्थापन केले जाते. कुट्स यांची व्यवस्थापन ही अशी वातावरण तयार करण्याची व देखभाल करण्याची प्रक्रिया आहे, ज्यात एखादी व्यक्ती एकत्रितपणे काम करते आणि निवडलेली उद्दिष्टे कार्यक्षमतेने पूर्ण करते. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. 1 नंबर सार्वत्रिक, 2 ध्येय देणारं, 3 सतत चालणारी प्रक्रिया, 4 बहुआयामी, 5 समूह कार्य, 6 गतिशील कार्य आणि 7 अमूर्त शक्ती. पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक. व्यवस्थापनाचे स्वरूप हे सार्वत्रिक आहे. सर्व संस्थांमध्ये नफा असो किंवा नसो, व्यवस्थापन हे आवश्यक आहे. कार्य सुरळीत होण्यासाठी व्यवस्थापनाचा वापर हा केला जात असतो. त्याच्यानंतर 2 नंबर ध्येयानुरूप. प्रत्येक संस्थेची ध्येय असतात. ती ध्येय वेळेत पूर्ण करण्यास व्यवस्थापन मदत करत असतो. ध्येय असल्याशिवाय आपल्याला व्यवस्थापन हे करता येत नाही. म्हणून व्यवस्थापनामध्ये ध्येय हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर तिसरं सतत चालणारी प्रक्रिया. व्यवस्थापन ही काय आहे? सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक क्षेत्रात व्यवस्थापन केले जात असते. उत्पादन, मनुष्यबळ, आर्थिक इत्यादी गोष्टींचा विचार करून व्यवस्थापन हे सुव्यवस्थित केले जात असते. नंतर पुढचं आहे की व्यवस्थापन ही बहुआयामी प्रक्रिया आहे.
त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया समूह कार्य. व्यवस्थापनात वेगवेगळ्या प्रकारच्या सभासदांची गरज असते, कारण व्यवस्थापन हे काय समूह कार्य आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळे समूहाने कार्य करत असतात. व्यवस्थापनात पर्यवेक्षण, समूह कार्य, समन्वय यांची गरज असते आणि त्यासाठी सगळ्यांनी समूहाने कार्य करणे या ठिकाणी अपेक्षित असते. त्याच्यानंतर व्यवस्थापन हे गतिशील कार्य आहे. व्यवस्थापन एक गतिशील कार्य आहे असं म्हणत असताना व्यवस्थापनावर अनेक घटक हे परिणाम करत असतात आणि हे जे घटक परिणाम करत असतात त्यावेळेस आपल्याला व्यवस्थापनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी विविध रणनीती ठरवण्यासाठी आपल्याला योग्य ती अंमलबजावणी या ठिकाणी करावी लागत असते. अमूर्त शक्ती. व्यवस्थापन ही काय आहे? अमूर्त शक्ती आहे. व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि कार्य हे एकमेकांशी सुसंगत असतात. व्यवस्थापन आपण बघू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतो, म्हणून व्यवस्थापनाला अमूर्त शक्ती असं म्हटलेलं आहे. व्यवस्थापन एक शास्त्र आहे आणि एक कलाही आहे. व्यवस्थापन ही एक कृती आहे. त्यानंतर व्यवस्थापनात पूर्वनियोजित उद्दिष्ट संपादन केली जातात. व्यवस्थापनात दिग्दर्शन आणि नियंत्रण असते. व्यवस्थापन हे सर्व स्तरांवर केले जाते. व्यवस्थापनात नेतृत्व कार्य केले जात असते. आपण शैक्षणिक व्यवस्थापन पाहणार आहोत. शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर आपल्याला शैक्षणिक व्यवस्थापन हे करावे लागत असते. तर शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय ते आपण आता पाहूया. पॉल मोनराई यांच्या मते विशिष्ट प्रक्रियेद्वारे विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय. शैक्षणिक व्यवस्थापनात समूह कार्य केले जाते. ज्याप्रमाणे व्यवस्थापनात समूह कार्य महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थापनात समूह कार्य हे महत्त्वाचे असते. मानवी संसाधन, आर्थिक, भौतिक इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थित नियोजन करून उद्दिष्टे साध्य केली जातात. शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. जशी आपण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पाहिली, त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये असतात. ते खालीलप्रमाणे. पहिलं आहे ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करणे. प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट आणि ध्येय अगोदर ठरविली जातात आणि ती उद्दिष्ट ध्येय पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन हे केले जात असते. नंतर वेळेची मर्यादा. शैक्षणिक व्यवस्थापनात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळेची मर्यादा असते. नंतर लवचिकता असते शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये. शैक्षणिक व्यवस्थापन ही अखंड आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण ध्येय आणि उद्दिष्ट ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आपल्याला शैक्षणिक व्यवस्थापन हे करावे लागत असते. त्याच्यानंतर निर्णय क्षमता शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये, नियंत्रण असते, प्रेरणा ही शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये आपल्याला दिसून येत असते. शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज कशासाठी आहे तर ते आपण आता पाहूया. पहिला आहे प्रभावी आणि कार्यक्षम कार्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज असते. दुसरा आहे गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन केले जात असते. नंतर गटाची ध्येय साध्य करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन केले जाते. संसाधनांचा योग्य उपयोग करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन केले जाते आणि सभासदांना प्रेरणा देण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आहे. व्यवस्थापनाची कार्य. व्यवस्थापनाची प्रामुख्याने 4 कार्य आहेत. तुम्ही आकृतीत पाहू शकतात की यामध्ये आपण 4 कार्य व्यवस्थापनाची सांगितलेली आहेत. पहिला आहे नियोजन, दुसरं संघटन, तिसरं दिग्दर्शन आणि चौथं नियंत्रण. पहिलं कार्य आहे नियोजन. एखाद्य कार्य पूर्ण करण्यासाठी ते कार्य कशा पद्धतीने पूर्ण करावयाचे आगाऊ ठरविण्याची प्रक्रिया म्हणजे नियोजन. म्हणजेच काय की नियोजन आपण ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अगोदर नियोजन करत असतं. उदाहरणार्थ क्रीडा दिवसाचे आयोजन करणे, वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे. ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करावयाच्या कृतींचे नियोजन यामध्ये केले जात असते. नियोजनात सर्व स्तरावरील मॅनेजरचा निर्णय विचारात घेतला जातो. नियोजनात अगोदरच काय करावे
कसे करावे आणि केव्हा करावे हे ठरविले जाते. चांगल्या नियोजनासाठी मानवी स्रोतांचा वापर हा केला जात असतो. यामध्ये आपण पाहूया की नियोजन हे व्यवस्थापनाच्या सर्व कामांचे मुख्य क्षेत्र आहे. जी इतर 3 क्षेत्र आहेत त्या 3 क्षेत्रांचा पाया हा नियोजन आहे. नियोजनाशिवाय आपण पुढची प्रक्रियाही पूर्ण करू शकत नाही. असे अनियंत्रित बाह्य घटक आहेत जे सतत एखाद्या संस्थेवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाडत असतात. परिस्थितीनुसार या बाह्य घटकांमुळे एखाद्या संघटनेस विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्याची क्रिया करण्याची पद्धत समायोजित करण्याची कारणीभूत ठरू शकते. म्हणून नियोजन हे उद्दिष्ट पूर्ण करण्या अगोदर केले जात असते. संघटन हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. संघटनामध्ये उद्दिष्ट आणि कार्य पूर्ण करण्यासाठी लोकांचा तसेच इतर संसाधनांची व्यवस्था करण्याची प्रक्रिया संघटनामध्ये समाविष्ट असते आणि संघटन ही चालू असणारी प्रक्रिया आहे. संघटनात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होत असतात? लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक कार्य निश्चित करणे, नंतर तार्किकतेनुसार गटातील लोकांना काम देणे. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीकडे विशिष्ट कौशल्य असतं आणि त्या कौशल्यानुसार त्या व्यक्तींना ते काम हे दिले जात असते. नंतर मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित करणे. आपल्याला व्यवस्थापनासाठी किती मनुष्यबळ आवश्यक आहे यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता या ठिकाणी निश्चित केली जाते. त्यानंतर प्रत्येक पदासाठी अधिकार आणि जबाबदारी स्थापित करणे, लोकांना त्यांचे विशिष्ट स्थान आणि कार्य सांगणे, त्यांच्या कार्यात समन्वय प्रस्थापित करणे. म्हणजे व्यवस्थापन करत असताना लोकांच्या कार्यामध्ये योग्य जर समन्वय असला तर ते कार्य सुव्यवस्थितपणे आपण पूर्ण करू शकतो. म्हणून कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कार्यक्षमता आयोजित करणे आणि क्रियांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी संघटनामध्ये विचार हा केला जात असतो. कर्मचारी सुद्धा आपल्याला व्यवस्थापनामध्ये लागत असतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यवसायाच्या आकारात वाढ झाल्याने अलीकडील काळात कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. कर्मचाऱ्यांचा मुख्य हेतू म्हणजे योग्य माणसाला योग्य काम देणे. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी कौशल्य असतात आणि त्या कौशल्यांचा विचार करून प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी काम हे दिले जात असते. दिग्दर्शन करणे. या कार्यामध्ये उद्दिष्ट शोधणे आणि इतर लोकांच्या प्रयत्नातून ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे ही अग्रगण्य प्रक्रिया आहे. नेतृत्व हे एक व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. नेतृत्व जर नसले तर व्यवस्थापन हे आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. म्हणून व्यवस्थापनामध्ये नेतृत्व हे अतिशय महत्त्वाचे आहे. नेतृत्व हे दिलेल्या परिस्थितीत स्वेच्छेने आणि उत्साहाने लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करत असते. नेतृत्वामध्ये प्रेरणा मिळत असते. संभाषण व्यवस्थित असलं तर नेतृत्व हे आपल्याला चांगलं करता येत असते. लोकांना त्याच उच्च दराने योगदान देण्यास उत्तेजन देण्याचे कार्य म्हणजे प्रेरणा. जेवढी आपण लोकांना प्रेरणा देऊ, समूहातील लोकांना प्रेरणा देऊ, तेवढी त्यांची काम करण्याची क्षमता या ठिकाणी वाढेल. म्हणून व्यवस्थापनामध्ये प्रेरणा ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये संभाषण सुद्धा महत्त्वाचे असते. संभाषण करत असताना संवादामध्ये आडव्या उभ्या त्याचप्रमाणे वरपासून खालपर्यंत खात्रीशीर माहिती सर्व लोकांना देणं या ठिकाणी गरजेचं असतं. व्यवस्थापन करत असताना नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं आहे. नियंत्रणामध्ये कृती आणि निर्णय असतो. वास्तविक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थापकाने ते हाती घेतलेलं असतं.
योग्य गोष्टी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केल्या गेल्या जातात. नियंत्रणाच्या विविध पायऱ्या सांगण्यात आल्या. त्यात आहेत मानक स्थापित करणे, वास्तविक कार्य मोजणे, विचलन शोधणे आणि त्याचे विश्लेषण करणे. या पायऱ्या नियंत्रणामध्ये आहे.